बांगलादेशनं भारतात टी20 विश्वचषक खेळण्यास नकार दिलाय. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशनं टी20 विश्वचषकातून माघार घेतली असं बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटलंय. 2009 मध्ये झिम्बाब्वेनं माघार घेतल्यानं घडलेल्या घटनेप्रमाणेच रँकिंगच्या आधारे स्कॉटलंडला या टी20 विश्वचषकात संधी दिली जाऊ शकते. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करतात आणि याच पार्श्वभूमीवर नुकतं श्रीलंकेमध्ये हटके पद्धतीनं टी20 विश्वचषक ट्रॉफीचं लॉन्चिंग करण्यात आलं. कोलंबोमध्ये श्रीलंका विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना सुरू असताना आकाशातून 2 पॅराग्लायडर्सनं ही ट्रॉफी घेऊन स्टेडियममध्ये अवतरले आणि याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना रंगणारे. सलामीच्या लढतीत भारतानं न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव केला. सध्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. रायपूरमध्ये दुसरी टी20 जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा भारताचा इरादा असेल तर दुसरीकडे न्यूझीलंडचा आजची लढत जिंकून मालिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. टी20 विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि त्यातच दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. आफ्रिका संघातील टोनी डी जॉर्जी आणि डोनोवन फरेरा हे 2 प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे टी20 वर्ल्ड कपला मुकणार आणि त्यांच्या जागी ट्रिस्टन स्टब्स आणि रायन रिकल्टनला संघात स्थान देण्यात आलंय. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. जोकोविचनं इटलीच्या टेनिसपटूचा सरळ 3 सेट्समध्ये पराभव केला. नोवाक जोकोविचनं ही लढत 6-3, 6-2, 6-2 अशी जिंकत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. जकार्ता ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. सिंधूनं डेन्मार्कच्या महिला बॅडमिंटनपटूचा 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं हा मुकाबला 21-19, 21-18 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जकार्ता बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं विजयी घोडदौड कायम ठेवली. लक्ष्य सेननं हाँगकाँग चीनच्या बॅडमिंटनपटूचा सरळ 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. लक्ष्य सेननं ही लढत 21-11, 21-10 अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. तसं या इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 53 आणि भाजपनं 50 जागा जिंकल्या असल्यानं शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा जास्त आहे. त्यामुळे स्ट्राईक रेटच्या आधारेच पदं निश्चित करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. मेंदूच्या आजारांचं निदान करण्यासाठी आता एआयचा प्रभावी वापर होणार आहे. IIT मुंबईतल्या संशोधकांनी विकसित केलेला ब्रेन प्रॉट आणि ड्रग प्रॉट एआय हा अत्याधुनिक स्मार्ट प्लॅटफॉर्म मेंदूविकारांच्या मुळाशी असलेल्या जैविक प्रक्रियांवर प्रकाश टाकणार आहे. ठाणे महापालिकेनं काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलंय. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाट्यगृह 3 महिने बंद राहणार आहे. नूतनीकरणामध्ये कलाकार आणि रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावं असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. सीईटी सेलनं सुरू केलेल्या 13 सीईटी परीक्षांच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत तब्बल 2,41,000 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षांसाठी नोंदणी केली आहे. MBA, PCM आणि PCBच्या सीईटी परीक्षा देण्यासाठी 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होतीये. कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागानं ठोस पावलं उचललेली आहेत. तब्बल 80% केंद्र ही सीसीटीव्ही देखरेखीखाली आलेली आहेत. BDD चाळ पुनर्विकासामध्ये एक घर एक पार्किंगची मागणी म्हाडानं फेटाळली आहे. भविष्यात वाहनतळाच्या जागेचा प्रश्न हा गंभीर होणार आहे आणि एका घरामागे वाहनतळाची एक जागा देण्याची मागणी BDD रहिवाशांनी केली होती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या स्पष्ट नकारामुळे रहिवासी नाराज झाले. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आणि त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करून जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. राज्यातल्या 21,000 शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला. या मुलींना 10,000 माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षण देण्यात येणारे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर मोफत नौकानयनाचं प्रशिक्षण देणारे. जपानमधल्या नागिओ इथं होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या नौकानयन
पटू जोरदार तयारी करत आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. लर्निंग लायसन्स संपणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. पक्क्या लायसन्सच्या अपॉइंटमेंट कोट्यामध्ये वाढ करण्यात आली आणि पुढच्या 7 दिवसांमध्ये लर्निंग लायसन्सची मुदत संपणाऱ्या अर्जदारांसाठी अतिरिक्त 99 अपॉइंटमेंट राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज स्टोअरमुळे आज दुपारी 12 नंतर सर्व शाळा या बंद राहणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा आज दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर शाळा बंद ठेवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पुण्यामधल्या नोकरदारांना रिक्षा परवाने जमा करण्याचे आदेश आरटीओने दिलेले, अन्यथा मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा आरटीओने दिलाय. नोकरी करूनही रिक्षा परवाना न परतवणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानं ही कारवाई करण्यात येते. उत्तर भारतावर पुन्हा एकदा पश्चिमी प्रकोप निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर भारताच्या टोकावर बर्फवृष्टी होणार आहे आणि या बदलत्या हवामानामुळे किमान तापमानात घट होणार असल्यानं मुंबईसह राज्यात थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांमधल्या एकूण प्राथमिक शाळांची संख्या गेल्या 10 वर्षात 152 घटली आहे. 2015 मध्ये सर्व माध्यमांच्या मिळून एकूण 1000 प्राथमिक शाळा होत्या. 2024-25 मध्ये ही संख्या 931 इतकी खाली आली आणि त्यापैकी 6 इंग्रजी शाळा, 18 मुंबई पब्लिक स्कूल शाळा वाढलेल्या असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली. मुंबईमध्ये महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ केशवराव खाडे मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येतोय आणि 31 ऑक्टोबरपर्यंत उड्डाणपूल पूर्ण तयार होईल अशी पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे महालक्ष्मी परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. मुंबईतील काही भागात 27 आणि 28 जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुलुंडमधल्या जलवाहिनीच्या कामासाठी भांडूप आणि ठाण्यामधल्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालघर तालुक्यातल्या उमरोळी सरपाडा इथून जेनेसिस औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी इथले नागरिक करतात.